बाळा, एक प्रश्न विचारू. तू सगळ्यांची काळजी घेतोस, सगळ्यांच्या अडचणी समजून घेतोस, सगळ्यांसाठी वेळ काढतोस, पण स्वतःचं मन शेवटचं कधी विचारलं होतंस? म्हणून हा संदेश मध्येच बंद करू नकोस, कारण कदाचित आज तुला स्वतःसाठी काही ऐकण्याची गरज आहे. तू सकाळपासून रात्रीपर्यंत कितीतरी काम करतोस, घरासाठी, माणसांसाठी, नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी. कोणी दुःखी असेल तर त्याला समजावतोस, कोणाला मदत हवी असेल तर स्वतःचं काम बाजूला ठेवतोस, कोणी तुझ्याशी चुकीचं वागलं तरी अनेकदा शांत राहतोस. पण बाळा, जेव्हा तुझं मन दुःखी होतं तेव्हा तुझं मन समजून घेण्यासाठी तू स्वतःकडे किती वेळ देतोस? कदाचित खूप कमी, कारण आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, सगळ्यांची काळजी घ्या, पण कोणी हे शिकवत नाही की स्वतःचीही काळजी घ्या. म्हणून आज मी तुला सांगायला आलो आहे, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं स्वार्थीपणा नाही, मनाला विश्रांती देणं चुकीचं नाही, काही वेळ शांत बसणं म्हणजे आळस नाही, आणि प्रत्येक वेळी मजबूत असल्याचं दाखवणंही गरजेचं नाही. कधी कधी तूही म्हणू शकतोस, आज मी थकलोय. कधी कधी तुलाही रडावंसं वाटू शकतं, कधी कधी तुलाही कोणीतरी जवळ बसून एवढंच म्हणावं असं वाटू शकतं, काळजी करू नकोस, मी आहे. आणि हे वाटणं चुकीचं नाही बाळा, तू माणूस आहेस, तुझं मन आहे, तुलाही भावना आहेत. म्हणून स्वतःच्या भावनांना सतत दाबून ठेवू नकोस, कारण मनात साठवलेली प्रत्येक गोष्ट एक दिवस ओझं बनते. तू बाहेरून हसत राहशील, पण आतून थकत जाशील. लोक म्हणतील किती मजबूत आहे हा, पण फक्त तुला माहीत असेल की त्या हसण्यामागे किती गोष्टी लपलेल्या आहेत. म्हणून आज एक छोटा बदल कर, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न थोडा कमी कर. कारण बाळा, तू कितीही चांगला असलास तरी प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाहीस. तू कितीही प्रेम दिलंस तरी प्रत्येकजण त्याची किंमत करेलच असं नाही. तू कितीही प्रामाणिक राहिलास तरी प्रत्येकजण तुझ्यावर विश्वास ठेवेलच असं नाही. मग प्रत्येकाच्या मनाप्रमाणे जगत राहून स्वतःचं मन का दुखवायचं? कधी कधी नाही म्हणायला शिक, कधी कधी स्वतःच्या शांततेला प्राधान्य दे, कधी कधी एखाद्या गोष्टीपासून दूर येत नाही. म्हणून एखादं नातं शांत असेल तर स्वतःला तुझं मनही तुझ्याशी बोलत. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आवाज ऐकायला थांबत नाही. काही लोक आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी स्वतःला सावध राहायला पूर्णपणे विसरू नको. स्वतःची किंमत ओळखायला शिकवतो. तुला आवडणाऱ्या गोष्टी शिकवून जातो. स्वतःला गमावून कोणाला राहिल्यावर मन हलकं होतं, त्यांच्यासोबत वेळ घालव. चांगला आहेस म्हणून प्रत्येक जण जिथे सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे थोडं फार अंतर म्हणून प्रत्येक जण जिथे तुझ्या अस्तित्वाची किंमतच नाही, तू मनापासून प्रेम परीक्षा देण्याची गरज नाही. तितकाच प्रेम करेल, लक्षात ठेव. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला चांगलं वागणं किंवा मदत करणं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे माझे मनही महत्वाचं आहे हे स्वतःची किंमत विसरूपर्यंत तू खूप लोकांसाठी उभा राहिला. स्वतःला तोडून थोडं स्वतःसाठी मदत कर, पण स्वतःच्या आयुष्याचा माफ करून नाही. ज्या गोष्टी बदलता येणार नाही त्या सोडून त्या दुःखात स्वतःला दुखावलं त्यांचं ओझं सर्वात महत्वाचं. शांत राहणं म्हणजे कमजोर असणं असं नाही. तुझ्या वेळेला शांत माणूस खूप काही समजलेला असतो. आज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं हीच तुझी वाट आहे. प्रत्येक भांडण स्वतःच्या जुन्या रूपाचा तिरस्कार स्वतःची शांतता जपायची माणसामुळे तू आजचा माणूस बनलास. आज कोणी तुला चुकीचं समजत असेल, कधी तुला वाटलं की माझ्यासाठी कोणीला काम करू दे, 2 मिनिट शांत बस, डोळे बंद कर, जाहिरात करावी लागत स्मरण कर आणि मनापासून सत्य स्वतःच समोर येतं. माझं मन आज स्वतःपासून विश्वास ठेवत नाही. उद्या तुझ्या कर्मात होताना उत्तर मिळेल नाही. आज तुला स्थिती कायम सारखी राहणार, उद्या तुझी मेहनत त्यांना तुझी किंमत नाती बदलतील, बाळ बदलेल. लोकांच्या शब्दांनी स्वतःला दिलीस ना, तुझ्या कर्माने बाहेर पड, तुझ्या प्रयत्नाने स्वतःला ओळख, तुझ्या मनाच्या स्वतःसाठीही. आणि जर कधी मन खूप सगळ्यांच्या दुःखावर स्वामींच्या चालताना स्वतःच्या जखमावरही थोडं प्रेम एवढं मन माझ्यावर धीर देताना स्वतःला नाही तरी मला स्वतः हरलेलो नाही. आणि शेवटी एवढंच, तुझं आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मिळालेलं नाही, पण तू स्वतःला ते अनुभवण्यासाठी, आजपासून हसण्यासाठी, स्वतःचं स्वप्न पाहण्यासाठी आणि मनापासून जगण्यासाठीही मिळालं आहे. समजून घ्यायचं, स्वतःला विसरू नकोस बाळा. ज्यांना गैरसमज करून घ्यायचा आहे त्यांना हजार स्पष्टीकरण सर्वात आधी तू स्वतःसाठी महत्वाचा आहे. शांत राहा.